नमस्कार, मी अंकिता कर्देकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या कोकणातील अंकिता यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर आज आपण यूट्यूब संदर्भात काही बोलणार आहोत। तर आपण सर्वात आधी काय करतो, यूट्यूबला सर्च करतो की माझं चॅनल ग्रोथ होत नाही, माझे सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत, माझे व्ह्यूज येत नाहीत, यासाठी काय करावे लागतील। सर्च केल्यावर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज येतात की तुम्ही हे करा, या 2 सेटिंग्स ऑन करा, तुमचे लगेच व्ह्यूज वाढतील, सबस्क्रायबर्स वाढतील। तर तुम्ही एक तसं केलं ना, त्यांनी काही होणार नाहीये। तुम्ही करून बघा, अजिबात तुमचं काय चॅनल ग्रोथ होणार नाहीये, सबस्क्रायबर्स वाढणार नाहीयेत। इव्हन तुम्ही जर तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला जर टाकलात ना की माझ्या व्ह्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, तुमच्या जवळची माणसं तर कोणी काय करणारच नाहीत। सबस्क्रायबर्स बोलताना चुकी होते, त्यामुळे जरा समजून घ्या। तर जवळची माणसं तुमची जी असतील ती तुम्हाला सबस्क्राईब पण करणार नाहीयेत, तुम्हाला लाईक पण करणार नाहीत, तुम्हाला शेअर पण, तुमच्या व्हिडिओ कमेंट पण करणार आहेत, माझ्या अनुभवावरून सांगते। तर सर्वात आधी आपण काय करायचं आहे, आपला जो यूट्यूब चॅनलचं नाव असेल तो व्यवस्थित ठेवायचा आहे, लोक त्याला आकर्षित होतील। दुसरं काय करायचं, आपण जो थंबनेल ठेवतो तो थंबनेल व्यवस्थित प्रकारे आपण त्याची एडिटिंग करायची, त्याने करून लोक आकर्षित होतील। त्याला जे टायटल असतं ते आपण छान व्यवस्थित द्यायचं आहे। आपण ज्या व्हिडिओ प्रकारच्या बनवतो, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपण पोस्ट करायचेच नाहीत। तुमचा जर कंटेंट कोकणासंदर्भात असेल तर ते कोकणाच्या संदर्भातच तुमचे व्हिडिओ आले पाहिजेत। तर रेसिपी वगैरे तुम्हाला करायची असेल तर रेसिपीचेच व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्या पाहिजेत। आणि एकमेकांना शेअर करून तर कोणाचं काय तुम्ही व्ह्यूज वाढवू शकत नाहीत किंवा कोण सबस्क्रायबर येणार नाहीयेत। तुम्हाला जर काय करायचं असेल तर नवीन काहीतरी करायचंय। सर्वात आधी आपण काय करायचंय, तुम्ही सर्च करता यूट्यूबला, ही गोष्ट चुकीची नाहीये, बरोबर आहे गोष्ट ती, पण त्या संदर्भात आपण तुमचा चॅनल ग्रोथ कसं करायचं, सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे, व्ह्यूज कसे वाढवायचे, ते आपल्यालाच सगळं मेहनत बनवायची आहे, आपल्याच आपल्या चॅनलची ग्रोथ वाढवायची आहे। तर थंबनेल व्यवस्थित करा, तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव व्यवस्थित लिहा। आणि म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते, मी काही जणांना म्हणजे ज्यांचं चॅनल मॉनिटाईज आहे, त्यांच्या सबस्क्रायबर्स जास्त आहेत, त्यांना मी मेसेज केला होता की माझे व्ह्यूज वाढत नाही आहेत, सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत। तर त्यांनी मला काय रिप्लाय दिला असेल, मी चॅनल चेक करायचे 200 घेतो, 100 घेतो, तुम्हाला जर हवे असेल तर जीपे करा किंवा काही करा, तर मी तुम्हाला मदत करतो। तर अशी पण त्यांना का आपण पैसे द्यायचे, आपण स्वतःहून मेहनत केली पाहिजे ना। तर आपण रोज व्हिडिओ अपलोड करत राहायच्या, कंटेंट छान ठरवायचं, कुठेही फिरायला वगैरे झालं व्हिडिओ पोस्ट करायच्या, आणि लोकांना योग्य ती माहितीच आपण पोस्ट करायची, ज्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्स आपोआप येतील। एडिटिंग छान करायची, व्ह्यूज आपोआप वाढत जातील। तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस टाका, फेसबुकला स्टेटस टाका, इंस्टाला स्टेटस टाका, काही होणार नाही, व्ह्यूज अजिबात वाढत नाहीत। तर आपण काय करायचं आहे, आपण मेहनत घ्यायची, रोज व्हिडिओ वेगवेगळ्या टाकत जायचे। तर आपल्या चॅनलचं नाव आहे कोकणातील अंकिता। तुम्हाला जर कोकणासंदर्भात व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला अजून कोणतीही मदत हवी असेल तर आपल्या या व्हिडिओला कमेंट करून पोस्ट करा, त्यामुळे मी तुम्हाला नक्की मदत करेन। थँक्यू।